एक महत्त्वाची बातमी, सतीश भोसलेचा बीड पोलिसांनी ताबा घेतलाय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सतीश भोसलेचा बीड पोलिसांनी ताबा घेतल्याची माहिती कळते। सतीश भोसलेला प्रयागराजमधून ताब्यात घेण्यात आलेले आहे। सतीश भोसलेला बीड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती कळते। प्रयागराजमधून त्याला पकडलेला आहे। बीड पोलिसांनी आता त्याचा ताबा घेतलेला आहे। हे दृश्य आपण बघतोय। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज या ठिकाणाहून सतीश भोसलेला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। आता बीड पोलिसांनी सतीश भोसलेचा ताबा घेतलेला आहे। त्याला कोर्टात देखील हजर केलं जाणार आहे प्रयागराजमध्ये। दत्ता कनवटे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। दत्ता, नक्कीच सुमित, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। खोक्या भोसले प्रकरणामध्ये बीड पोलिसांनी आता खोक्या भोसलेचा ताबा घेतलेला आहे। खरं तर गेल्या 6 दिवसांपासून खोक्या भोसले हा फरार होता। त्याला शोधण्यासाठी बीड पोलिसांचे अनेक प्रयत्न सुरू होते, मात्र खोक्या भोसले हा प्रयागराज इथे पळाला होता। प्रयागराज येथील बीड पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर SP नवनीत कावत यांनी तिथल्या SPंना फोन करून खोक्या भोसले जो आहे त्याचे फोटो आणि इतर डिटेल्स पाठवली आणि त्यानंतर प्रयागराज पोलिसांनी खोक्या भोसलेला अटक केली होती। अटक केल्यानंतर आज सकाळीच बीड पोलिसांचं पथक जे आहे ते प्रयागराज इथे दाखल झालं आणि प्रयागराज इथल्या एअरपोर्ट पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बीड पोलिसांनी खोक्या भोसलेचा ताबा घेतलेला आहे। साधारणपणे 11 वाजता खोक्या भोसलेला प्रयागराज समोर हजर केलं जाणार आहे। त्या ठिकाणी हजर करून त्याची ट्रान्झिट रिमांड घेतली जाणार आहे। ही ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर प्रयागराजवरून लखनौवरून मुंबई किंवा लखनौवरून दिल्लीला जाऊन दिल्लीवरून पुन्हा छत्रपती संभाजीनगरचा असा विमानाने प्रवास केला जाणार आहे आणि त्यानंतर खोक्या भोसलेला सुरुवातीला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात आणि त्यानंतर शिरूर कासार न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। हा टाइम पिरियड जर बघितलं तर आज रात्री 10 वाजल्यापासून ते 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान खोक्या भोसले हा बीड शहरामध्ये दाखल होऊ शकतो। बीड पोलिसांनी त्याचा ताबा घेतलेला आहे आणि त्याचं विमानाने त्याला छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून बीडसाठी सुद्धा आणलं जाऊ शकतं। सुमित, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।